झाडं डुलत आहेत, पक्षी किलबिल करत आहेत. खूपच सुंदर वारा, थंडगार वारा सुटलेला आहे. प्रसन्न वातावरण आहे. आज मी गाजराचा हलवा बनवणार आहे. हे गाजर मी आता किसून घेणार आहे. सगळे गाजर आता व्यवस्थित किसून घेणार आहे. तुम्ही हवं तर फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने तर हे सगळं गाजर मी किसून घेणार आहे. गाजर आता इथे सर्व माझे किसून झालेले आहेत. या अशा पद्धतीने मी हे गाजर किसून घेतलेलं आहे. आपण सलाड म्हणून कच्चेही खाऊ शकता, पण मी करणार आहे गाजरचा हलवा. अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी हा गाजरचा हलवा करणार आहे. जास्त त्रासदायक नाही आणि चवीला तितकाच खमंग आणि टेस्टी लागणार आहे. सर्वात आधी आपण गॅस ऑन करूया. कढई तापवून घेऊया. कढई चांगली तापली की आपण त्यात दूध घालणार आहोत. कढई आपली चांगली तापलेली आहे. आता मी यात 1 कप दूध घालत आहे. दुधाला चांगली उकळी येऊ द्या. दुधाला छान उकळी आता आलेली आहे. आता मी हे गाजर यात सोडणार आहे. किसलेला गाजर. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हलवा करणार आहे आणि तितकाच टेस्टी हा लागतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला झाकण ठेवून हे गाजर शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं आपण याला शिजवणार आहोत. व्यवस्थित झाकण ठेवून. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया जरा आपला हलवा, आपला गाजर शिजलेला आहे का. छान उकळी आलेली आहे. व्यवस्थित आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे. गाजर आता आपले नरम झालेले आहेत. आता आपण यात अर्धा कप साखर घालूया. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड करू शकता. आम्ही कमीच गोड खातो. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आपण आता यावर पुन्हा झाकण ठेवून याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया हलवा शिजलाय का. हो, छान शिजलेला आहे. व्यवस्थित आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. साखरेलाही पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आता पाणी घालायची गरज नाही आहे.
हे सगळं पाणी आपण आटवू शकता. ओला आवडत असेल तर तुम्ही असाही खाऊ शकता. आता आपल्याला यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता. आता आपण यात वेलची पूड घालणार आहोत. वरून वेलची पूड घातली की तिचा सुगंध खूप छान येतो, म्हणून मी शेवटीच घालते. त्यामुळे तिचा सुवास खूपच सुंदर येतो. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. वेलचीची पूड आणि ड्रायफ्रूट्स आपण यात घातलेले आहेत. आता आपण याला थोडा शिजू देऊया. शिजल्यानंतर त्याची चव या गाजरच्या हलव्यामध्ये उतरणार आहे आणि त्यामुळे आपला हलवा अधिकच रुचकर आणि टेस्टी होणार आहे. आता आपण यावर थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. जायफळाने खूप छान सुगंध येतो आणि चवही चांगली येते. तुम्ही जायफळ घालून बघा. एकदा अशा पद्धतीने हलवा करून बघा. खूप छान लागतो आणि हेल्दी आहे. आता आपल्याला यावर शेवटी तूप घालायचं आहे. 2 चमचे. आधी आपण तूप घातलेलं नाही. आता मी इथे 2 चमचे तूप घालत आहे आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे. शेवटी तूप घातल्याने तुपाची चव खूप छान येते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. अगदी सोप्या पद्धतीने मी हा हलवा बनवलेला आहे. एकदा असा करून बघा आणि मला कळवा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप टेस्टी आणि हेल्दी असा हलवा आपण बनवलेला आहे. आणि आता आपला हा गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.